तुम्हाला एक जुनी आठवण सांगणार आहे. ती मला अशी अचानकच आठवली. ज्यावेळेस मी शाळेत होती ना, तेव्हा मी लहानपणी एवढी हुशार नव्हती, पण 6वी का 7वीत गेल्यानंतर ना हुशार झाली. तेव्हापासून माझी एक मैत्रीण आणि माझ्या त्यांना स्पर्धा असायच्या. स्पर्धा म्हणजे तिला माहिती नाही अजून. मी माझ्या मनातच ठरवायची की तिच्यापेक्षा जास्त मार्क पाडायचे असं माझ्या मनात असायचं. पण तिनं मला लई मदत केली आहे गाईड वगैरे असं देताना किंवा काय. तीच जण माझी लई चांगली अशी मैत्री होती. तर 6वीपर्यंत मला काय आलं नाही. काही असं वाटतं की मी शाळा शिकली का नाही काय माहीत, असं वाटत होतं का पुढं ढकलत आणलं, कारण मला काही येत नव्हतं. पण 7वीत आल्यावर माझं जरा डोकं चांगलं चाललं. तेव्हा मी लई अभ्यास करायची, सारखं पाठांतर करायची. जेवायची नाही पण पाठांतर करायची म्हणजे करायचीच. परीक्षेच्या टायमिंगला गाईड नसायचं, पण तिचा गाईड घेऊन यायची किंवा माझ्याकडं असायचा. असे कुणाचं नाही का आपण कमी किमतीमध्ये घेतो तसा वापरलेला, म्हणजे तसा मी घ्यायची गाईड. तर म्हणजे 7वी, 8वी, 9वी आणि 10वी तिला माहिती नाही. माझ्या मनातच फक्त माहीत होतं की मी तिच्यावर स्पर्धा लावल्यात मार्क पाडायच्या. तर तिच्यापेक्षा मला जास्त मार्क असायचीच. 1-2 मार्क का होईना पण असायची. 10वीतसुद्धा म्हणजे तेव्हाच्या ह्याच्यामध्ये कमी मार्क म्हणजे जास्त मार्क वाटायची. आता मुलांना लई मार्क 80च्या वर 90च्या वर मार्क पडतात. तेवढी काही नाही, पण जेवढी पडायची तेवढी, पण तिच्यापेक्षा मला मार्क जास्त पडायची. तर मला लई आनंद व्हायचा. तर ती म्हणजे आम्ही 12वीपर्यंत 13वीपर्यंत एकत्रच होतो. पण माझं लग्न झालं. मला वाटते माझं लग्न झालं 1-1.5 वर्षानं काहीतरी तिचं लग्न झालं. पण ती पुढे शिकली. तिनं MA काय डिप्लोमा काय केला वाटतं. तर ती इंग्लिश मिडियम शिक्षिका झाली आणि मी घरीच आहे. कारण आम्हाला शिकूनच दिलं नाही. तर ती एक माझ्या मनात खंतेल असं, म्हणजे काय म्हणतात त्याला, मी कधीच विसरणार नाही की मला माझ्यासारखं मनात येणार की मला शिकून दिलं नाही. लग्न झालं पण शिकली नाही, काय उपयोगच नाही झाला. उलट तीच माझ्या पुढं गेली. ती नाही का एक कासव आणि काय का ती कछुआ काय म्हणतात त्याला, ते त्याच्यासारखं झाले. म्हणजे मी कापसासारखी कापूस नाही सॉरी कासवासारखी पळत होती आणि ती 1-2 मार्कानं मागं होती. तर ती शिक्षिका झाली. म्हणजे ते काय म्हणतात काय का कछुआसारखं झालं ते आमच्या दोघींचं. काय म्हणते त्याला का कछुआ नाही, काय म्हणते मराठीत काय का, मला आठवण नाही काय म्हणते ती नाही का गोष्ट मराठीतली. तर त्याच्याप्रमाणे ती शिक्षिका झाली आणि मी कासव आणि ती दुसरं काय म्हणायचं का, हां सॉरी बरं का, मला ती आठवलं नाही. ससा आणि कासव त्यांची जी गोष्ट आहे ना ती आमच्या दोघींना म्हणजे लागू पडते. कारण मी ना कासवासारखी लई पळली दमली असं झालं त्याच्यामध्ये आणि तीच पुढे गेली आणि शिक्षिका झाली. अशी एक माझी आठवण की मला शाळा शिकून दिली नाही. म्हणून मी कृतिकाला सांगत असते, सर्वज्ञाला सुद्धा सांगत असते, शाळा शिक. पण काय माहीत काय करतात पोरं. फी तर नुसती मरणाची फी इंग्लिश मिडियमला भरायला लागते. किती भरायची, 75,000 ह्या वर्षी म्हणजे 2024 आणि 25 या वर्षीची फी भरायची 75,000 दोघांची मिळून. तर टेन्शन आलंय. घर भाडं भरायचं, फी शाळेची भरायची, लय टेन्शन आहे. सोनं पण घाण ठेवले, 1-1.5 लाखाचं सोनं घाण ठेवले, त्याचं व्याज भरलंय, ते सोडवून आणायचं. लय संकट येतले म्हणजे लय. म्हणून मला मुंबईत राहावं वाटाणं, असं वाटते गावाला राहावं. कारण इथं महागाई सुद्धा आहे आणि भाड्यानं पण आम्ही राहतोय. आणि किती वाचवायचं तरी किती, मी तर एवढं वाचवण्याचा प्रयत्न करते ना, लय मी वाचवण्याचा प्रयत्न करते. पण काय म्हणतात ना, किती मी वाचवलं तरी वाचतच नाहीत असं माझ्याकडून होतं. लाडक्या बहिणीचं भेटतात पैसे, पण त्यातनं आमचं दोघांनी ठरवले आम्ही की मी लाईट बिल पाणी बिल हे भरायचे माझ्या पैशातनं. आणि जी घरातली भाजीपाला हे काय आणायचं आहे ना, म्हणजे भाजीपाला किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी वस्तू
काय संपलं ना ते माझ्याकडं मला आणायचं त्याच्यातून. तर मी असं खर्च वायपट काहीच करत नाही अजिबात. काहीच म्हणजे काहीच नाही. खाणं पिणं करते पोरांना वेगवेगळं काय प्रॅक्टिस म्हणा मी केलं, डोसा म्हणा असं करत असते मी काही ना काही. पण सारखं ती भाजी आणि चपाती खाऊन कंटाळा येतो म्हणून मी ते करत असते खरं तर. आता कसं येते म्हणून करते किंवा असं वाटतं की काहीतरी वेगळं असावं आपल्या जीवनात. पण सारखं टेन्शन घेऊन कुठं राहत बसताना खाल्लं तर पाहिजेच ना. खाण्यासाठी तर सगळं चाललंय, आपल्याला खायला पाहिजे म्हणून. म्हणून पहिलं तर मी लग्नाच्या आधी शाळेत असताना अर्धी भाकरी खायची, जेवत नव्हती मी जास्त, मला भूकच लागत नव्हती. आता मला भूक तरी लागते, म्हणजे त्यामुळे तर माझी तब्येत तरी आहे. लग्न झाल्यावर तरी म्हणजे तब्येत झाली. आमचं सासरं लय कडक होतं, लय म्हणजे लय कडक, सारखं किरकिर करायचं, इथं का ठेवले तिथं का ठेवले सारखं. आणि मी प्रेग्नेंट राहिले तेव्हा तर त्यांचं टायमिंग असायचं 10चं जेवायचं आणि मला 9 वाजताच भूक लागायची. तर मी एक दिवशी, मला कितवा महिना, 5वा का काहीतरी महिना चालू होता, तर मी एक दिवशी काय केलं माहिती आहे का, आम्ही ना दादरला नायगावमध्ये भुईवाड्यामध्ये राहिला होतो. तर तिथे ना एकच रूम होती, अशी उभी अशी रूम होती. तिथंच किचन, तिथं त्यांची खाट, आमच्या साईडला बेड होता, इकडं माझं लग्नाचं कपाट, फक्त जायला यायला रस्ता होता. एवढीच रूम होती. मी आंघोळीचं बाथरूम आणि संडासचं तर बाहेरच होते. ती पण 3 फॅमिलीसाठी एकत्र होतं ते. तर किचन छोटंसंच होतं. तर मी काय करायची, अशी तोंड करायची. आमचं सासर टी व्ही बघत बसायचं म्हणून मी तिकडं तोंड करून बसायची आणि अशी चपाती घ्यायची अर्धी, त्यात भाजी सुक्की केलेली असायची, अशी गुंडाळायची आणि अशी लपवून बेडच्या कोपऱ्यात तिथं जायची, हळूच खाली बसून खायची. असं झालं, कारण त्यांच्या आधी जेवायचं नाही. त्यांच्या आधी जेवलं की मग बोलत राहणार. मग आमच्या आधी जेवती, आमच्या आधी एक जरी घास त्यांच्या आधी खाल्ला तर ती बोलत राहणार, असं आमचं सासरं होतं. आमची सासू तर काही बोलतच नव्हती, काय म्हणजे असं पण म्हणत नव्हती की का बोलताय, खाऊ द्या, की तसलं बी नाही किंवा कसलंच नाही, काहीच बोलायचे नाही. बोलतंय आमचा सासरा तर बोलू द्या, असंच होतं. लय डेंजर होतं. म्हणून आता काय करणार. तर अशी माझी आठवण होती थोडीशी, मला अशा आठवली अचानकच जरा शिक्षणावरनं.